एकदा एका जंगलात एक कोल्हा राहायचा. त्याला खूप भूक लागली होती, पण खायला काहीच मिळत नव्हतं. तो म्हणाला, अरे बापरे, काहीतरी खायला मिळालं पाहिजे, नाहीतर मी चक्कर येऊन पडेनच. तो फिरत फिरत एका द्राक्षाच्या मळ्यात जाऊन पोहोचला. त्याची नजर त्या द्राक्षाच्या मळ्यात सर्वीकडे लोंबकळत असलेल्या द्राक्षांवर जाऊन थांबली. ती द्राक्ष सूर्याच्या प्रकाशात चमकत होती. गोलसर, टवटवीत, जांभळट रंगाचे द्राक्ष जणू काही ये आणि खा असं म्हणत होती. कोल्हाच्या तोंडाला पाणी सुटलं. तो म्हणाला, वा, ही द्राक्ष मिळाली तर मजा येईल, लगेच पोट भरून जाईल. तो लगेच उड्या मारू लागला. एक उडी, दुसरी उडी, तिसरी उडी, पण काही उपयोग नाही. द्राक्ष खूपच उंच होती. कोल्हा थोडा वैतागला, पण त्याने हार मानली नाही. तो जवळच्या झाडाखाली गेला आणि काही दगड गोळा केले. मी हे दगड एकावर एक ठेवतो आणि त्यावर उभा राहून द्राक्ष तोडतो. पण काय, द्राक्ष अजूनही दूरच होती. अरे देवा, अजून उंच. तो पुन्हा काही उंच फांद्या शोधू लागला. झाडावर चढायचा प्रयत्न केला, पण तो झाड चढूच शकत नव्हता. आता तो थोडा थकलाच. शेवटी तो बसला आणि म्हणाला, छे, ही द्राक्ष बघायला सुंदर आहेत, पण नक्कीच आंबट असतील. मला नको ही. तो नाक मुरडत निघून गेला.